नमस्कार. जय सेवा, जय जोहार, जय महाराष्ट्र. मी विनोद नेवारे, मुक्काम पोस्ट दरेकसा, तालुका सालेकसा, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र. आदिवासी भाषा शोध संस्थान कचारगडच्या वतीने आपल्यासमोर एक कहाणी सादर करीत आहे. कहाणीचे शीर्षक आहे रक्ताचे अश्रू. एका गावामध्ये एक शेतकरी जयराम व त्याची पत्नी जयसीता मातीच्या घरात राहत होते. गावाचे नाव पंचायत टोला असे होते. हे गाव छोट्या मोठ्या शेतकऱ्यांचा एक टोला होता, जिथे हे दोघे आपल्या छोट्याशा कुटुंबात आपले जीवन जगत होते. दिवस पावसाचे होते. एक दिवस जयराम आपल्या शेतात गेला व शेताच्या धुऱ्यावर बनलेल्या लहानच्या झोपडीत आराम करू लागला. पाहता पाहता त्याचा डोळा लागून गेला. त्याच्या डोळ्यासमोर एक चित्र दिसू लागले. तो पाहत होता. थेंब थेंब पडणारी पावसाची थेंब, सरसर धावणारी हवा अशा वाटत होत्या जसे शेतकऱ्यांसवी आनंदाची पिशवी भरून आणली की काय. पावसामध्ये सगळे शेतकरी आपापल्या शेतात टिफन चालवत होते. धरणीवर पडणारी पाण्याची थेंब अशी वाटत होती जसे एखादी दानी राजा आपल्या प्रजेला मोत्यांचा दान करीत आहे की का. टिफन चालवणारे शेतकरी पावसाच्या थेंबापासून स्वतःचे संरक्षण करण्याकरिता आपापल्या डोईवर मोर्या घालून शेतात टिफन चालवत होते. एका शेतात शेतकऱ्यासोबत त्याचा मुलगा व त्याचे कुटुंब सर्व मिळून काम करत होते. वडिलांना टिफन चालवता चालवता थकवा आल्यानंतर त्याचा मुलगा टिफन चालवायचा आणि वडिलाला म्हणायचा, बाबा आता तरी बसा की, मी आहे ना. मी कितीदा तुम्हाला म्हणालो की तुम्ही ह्या वयात घरीच राहा, पण तुम्ही माझी गोष्ट ऐकतच नाही. तो म्हणाला, शेती करूनच मी माझे पूर्ण आयुष्य जगलो आणि मरेन तरी फक्त शेती करूनच. जेव्हा तू लहानसा होतास तुझी आई तुला आपल्या टोपल्यात घेऊन शेतात आणायची आणि तू पूर्ण दिवस आमच्यासोबत शेतातच राहायचा. तुला कधी मी पकडत होतो तर कधी तुझी आई, पण कधी ही आम्ही दोघांनी शेती नाही सोडली. हीच शेती आहे जी मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळत आहे. मग मी आज ह्या शेतीला कसा सोडू. जोपर्यंत माझ्या अंगात जीव आहे तोपर्यंत मी हिला नाही सोडणार. ठीक आहे बाबा, जशी तुमची मर्जी, पण आता तरी थोडी वेळ बसा की. ठीक आहे बेटा, तुझ्या असताना मला कशाची काळजी, पण मन नाही मानत म्हणून थोडाफार काम करून टाकतो. जयरामच्या शेताला लागून असणाऱ्या एका शेतामध्ये एक शेतकरी रामदीन टिफन चालवत होता. त्याचे लक्ष जयरामकडे गेले. अरे, लई वेळ झाली, मले जयराम इथेच आराम करीत दिसत आहे. जेव्हा मी शेतात आलो तेव्हा मला वाटत होता की हा आराम करीत आहे, पण आता तर सायंकाळ होऊ लागली आणि हा झोपेतच आहे. ह्या विचाराने तो जयरामकडे आला आणि पाहिले जयरामच्या डोळ्यातून अश्रू निघत आहे आणि तो झोपेतच आहे. तो म्हणाला, जयराम, हे जयराम, जयराम उठ की. अशा प्रकारे तो आवाज देऊ लागला. जयराम जागा झाला आणि म्हणाला, काय आहे, काय झालं. तेव्हा तो म्हणाला, घरी जायचं आहे की नाही. पहा, सायंकाळ होऊ लागली आणि तू झोप घेत होता आणि हे काय तुझ्या डोळ्यात अश्रू. डोळा लागून गेला होता दादा, आणि स्वप्न पण पाहिला तर असा जो माझ्या दुखाला
आणि कुरदळून नवीन करणार की काय? काय सांगू दादा माझी कहाणी. 5 मुली आहेत मले, पण मुलगा एकही नाही. अरे तर काय झाले? मुलांच्या बरोबर नाही काय? नाही. म्हणूनच तर मी म्हणत आहे की देवानं एक तरी मुलगा मला दिला असता तर मला आज हे दिवस पाहायला नाही मिळाले असते. माझ्या 5ही मुली आपापल्या घरी चालल्या गेल्या. आता माझ्या म्हातारपणाचा आसरा कोण आहे? कालपर्यंत म्हणजे काही वर्षापूर्वी मी जवान होतो, टिफन चालवत होतो आणि आपले सर्व काम मी स्वतःच करू शकत होतो. पण आज माझ्याशी हे सर्व काही होऊ शकत नाही. नाही म्हणावे तरी हे सर्व काम मलाच करावे लागते. कुणाला सांगू? कशा प्रकारे सांगू? मला माझ्याच अवस्थेवर रड येत आहे. तर मग जावाईला कशाला नाही बोलवला? कोणत्याही एका मुलीला व जावाईला आपल्याकडे बोलावून घेतला असता. तुझ्या शेतीच्या सर्व काम त्यांनी सांभाळला असता आणि तुला सहारा पण मिळाला असता. अरे आज नाही तर उद्या हा सर्व त्यांचाच आहे ना. ह्या गोष्टींचाच विचार करून मला रड येत आहे ना दादा. मी कित्येक तरी वेळ ही गोष्ट माझ्या मुलीला व जावाईला सांगितला, पण ते ऐकणार तेव्हा. अचानक आवाज आला, अहो ऐकता का? आम्ही सर्व घरी जात आहे, तुम्ही येणार की नाही? रामदीन म्हणाला, मी थोड्या वेळात येतो, तुम्ही चाला. जयराम आहे ना माझ्यासोबत? आम्ही दोघं येतच आहोत. सायंकाळची वेळ होती. सूर्य असा दिसत होता जसे एखाद्या जिलेबीच्या दुकानावर ठेवून असलेली गरमागरम जिलेबी, जिला खाण्याकरिता बसून असलेला एखादा लहानचा मुलगा एकटक लावून त्या जिलेबीकडे पाहत असे. सरसर धावणारी थंडी हवा आणि पक्ष्यांच्या स्वर संगीतमध्ये नाचत खेळत असलेली खार अशी वाटत होती जशी ते एखादा असा संदेश देत आहे की काय, की आता ते दिवस दूर नाही जेव्हा तुम्हा शेतकऱ्यांच्या शेतात धानाची हिरवीगार फसड खेळताना दिसणार. जयराम म्हणाला, दादा रामदीन, वर असणारा देव पण कसे कसे खेळ खेळत असते. ज्याला दिला तो मालामाल आणि ज्याला नाही तो कंगाल. जसे मी. मोठ्या मुलीला तर मी काहीच म्हणू शकत नाही, कारण त्यांचीच शेती एवढी आहे की त्यांना वेळसुद्धा नाही मिळत कुठेही जाण्याकरिता. तर ते इथे माझ्याकडे कसे काय येऊ शकणार? तसेच दुसऱ्या नंबरची जी मुलगी आहे ती आपल्या कुटुंबासोबत कमवायला शहराकडे निघून गेली आणि त्याचीच होऊन गेली. जावाईने तिथेच घर बनवून टाकले. आता कमवायचा आणि खायचा सर्व तिथेच. जे गावातली स्वतःची शेती करू शकत नाही ते माझी शेती काय करणार? मी त्यांना सांगितलं पण होतो, शेती सांभाळून टाका, माझी नाही तर स्वतःची. पण ते म्हणायचे, फक्त शेतीने जीवन जगला तर मोठी फजिती होते, म्हणून आम्हाला या शेतीच्या भरोश्यावर राहायचं नाही आहे. म्हणूनच आम्ही शहराकडे निघून गेलो आणि इथेच बसेरा करून टाकला. अशा प्रकारे ते म्हणू लागले. तिसऱ्या नंबरची जी मुलगी आहे तिच्याकडचे जावाई शाळेत गुरुजी आहेत. त्यांना पण काही म्हणू शकत नाही. ज्यांना नोकरी आहे व 40-50 हजार रुपये दर महिन्याला मिळत असते, ते काय कुणाकडे शेती करायला जाणार? आता तर फक्त 4थ्या आणि 5व्या नंबरची मुलगी आहे त्यांच्यावरच माझी आस आहे आणि त्या दोघांमधूनच कोणीतरी एक इथे येऊ शकते असा मला वाटते. याच्या आधी पण मी माझ्या 4थ्या नंबरच्या मुलीला सांगितलं होतं की बेटी, हे सर्व काही तुझेच आहे, पण तू माझा मुलगा म्हणून, माझा सहारा म्हणून व माझ्या घराला आपला घर समजून इथेच राहायला येऊन जा.
आणि तिने जावाई बुवायला म्हणून माझ्या शब्दांचा मान पण ठेवला होता. व जावाई बुवा आपला परिवार घेऊन इथे राहायला आले होते. आणि मला असा वाटत होता जसे पाण्यात बुडणाऱ्याला एखाद्या काठीचा आसरा मिळून गेला असे. माझ्या मनातून सर्व चिंता निघून गेल्या होत्या. मला वाटत होता, हो, मुलगी पण मुलासारखा माझे स्वप्न सवरेल. माझ्या नशिबात काहीतरी सुख आहे जो माझी मुलगी आणि माझे जावाई माझ्या झोळीत टाकत आहेत. पण म्हणतात ना, हसत्या खेळत्या कुटुंबाला नजर लागताना वेळ नाही लागत. त्याचप्रमाणे काही महिने सर्व काही साजरेच घडले. पण नंतर काय माहीत जावाई बुवाला काय झाले. ते कुणाच्या तरी फसवणुकीत आले होते की काय, किंवा त्यांचा स्वार्थ त्यांना हे सर्व घडवण्याकरिता विवश करत होता की काय, मला तर काहीच समजत नव्हता. ते खूप दारू प्यायचे आणि घरी येऊन मात्र एकच गोष्ट म्हणायचे, जागा माझ्या नावावर करून द्या. मी तुमचा नौकर नाही. जेव्हापर्यंत तुम्ही तुमच्या जागेचा मोठा हिस्सा माझ्या नावावर नाही करणार, तेव्हापर्यंत मी इथे कायमचा राहणार नाही. घरी दारू आणून आपल्या दारुड्या मित्रांना घरी बोलावून बाहेरची घाण घरी पसरवायची. मी स्वतःला एका हिमालयासारखा सांभाळून ठेवलं होतं आणि काही दिवसपर्यंत सर्व काही सहन केली. पण जेव्हा माझ्या बर्दास्तची सीमा तुटली, तेव्हा माझ्या मुकेपणाचा बर्फ ज्वालामुखीसारखा तुटून बाहेर निघाला. व माझी इच्छा नसूनही मी त्यांच्याशी भांडलो. त्यांच्यावर मी ओरडलो. मी म्हणालो, हे सर्व पाहालेच मी तुम्हाला इथे नाही बोलवला होता. काय विचार केला होता मी आणि काय मिळाला? तुम्ही एकटेच नाही, माझ्या जमिनीचे मालिक आणखी 4 मुली आहेत. मले सर्व तुम्हालाच देऊन देणार तर त्यांना काय देऊ शकणार? हे घर तुमच्या नावानं तर मी करेनच, सोबत जमिनीचा मोठा हिस्सा पण तुमच्या नावावर करणार. पण काही दिवस थांबा की. एखाद्या दिवशी सर्व मुली व जावाई बसू व मी त्यांच्यासमोर एक प्रस्ताव मांडणार की जो जावाई माझ्या घरी राहणार, माझे पालन करणार, माझी शेती सांभाळणार, त्यांना मी माझ्या शेतीचा मोठा हिस्सा देणारच. पण माझ्या गोष्टीला ऐकल्याचे बिन ऐकले करून ते आपल्या गावाला निघून गेले. सध्या माझी लहान मुलगी व तिच्याकडचे जावई माझ्याकडे शेतीमध्ये माझी मदत करण्याकरिता येत आहेत. त्यांच्यासमोर पण मी विचार ठेवला, पण ते म्हणायचे, वेळोवेळी आम्ही तुमची मदत करणार, पण स्थायी कसं काय राहणार? आम्हाला तुमची जागा नको, तुमचं घर नको, तरी माझ्या वडिलांसारखाच मान सन्मान मी तुम्हाला देणार व तुमची मदत करणार. पण स्वतःच्या घराला सोडून मी इथे कशा काय येऊ शकतो? माझी मुलगी पण म्हणायची, जर माझे पतीच इथे नाही राहणार तर मी इथे कशी काय राहू शकतो? तिची गोष्ट पण खरीच आहे. ती आता दुसऱ्याच्या दारी म्हणजे आपल्या सासरीच आहे, तर तिला काय म्हणावं? कालपर्यंत तिची जबाबदारी फक्त माझ्याच घरापर्यंत होती, पण आज ती आपल्या सासरी जाऊन त्यांचा मान सन्मान व प्रतिष्ठेचे पालन करीत आहे, जे बरोबर आहे. तर मग मी तिला कसा मजबूर करू माझ्या घरी राहायला ये म्हणून? जेव्हा मी म्हणतो, तर मग हे सर्व कुणासाठी? तेव्हा ती म्हणायची, सध्या मी माझ्यापेक्षा मोठ्या ताईला सांगितले की इथेच येऊन राहावे. वेळ पडल्यास आम्ही सुद्धा त्यांच्या मदतीला इथे येणारच. आणि जरी त्या इथे नाहीच आल्या तर आम्ही इथे येणारच. व त्यासाठी कसल्याही प्रकारची भीती मनात न ठेवता आमचे पाऊल आम्ही मागे नाही घेणार. आम्ही
आम्ही नक्कीच येणार. पण केव्हा? ते केव्हा येणार? माझा मेल्यानंतर मला माती देण्याकरिता येणार? हे म्हणून तो खूप रडू लागला आणि रडत्या स्वरात म्हणायचा, मी माझ्या आयुष्यात कितीतरी वेळ रक्ताचे अश्रू रडलो, मात्र हे विचार करून की मी कोणते पाप केले ज्याकरिता देव मला अशा यातना देत आहे. मी कधी कुणाचा मन नाही दुखावला, कुणाचं वाईट नाही केलं, कुणासोबत वैर नाही ठेवलं, तर मग हे सर्व का हे सर्व माझ्याच सोबत होत आहे? का मलाच रक्ताचे अश्रू रडायला लागत आहे? का हेच सर्व लिहिले होते माझ्या नशिबात? काय मुलींना जन्म देणे पाप आहे? काय माझ्या कष्टाने बनवलेलं माझं शेत अशाच प्रकारे नष्ट होऊन जाईल? हे भगवान, मला अजून काय दिवस दाखवणार? अजून किती दुःख उरलेलं आहे माझ्या जीवनात जे मला भोगावं लागणार? ह्या जीवनाने मी त्रस्त होऊन गेलो. आता तरी मला आपल्याजवळ का बोलावत नाही? का 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 कहाणी कशी लागली? प्लीज प्रतिसाद द्या. विनोद नेवारे 9422687049. आपण सर्वांनी माझी कहाणी ऐकली त्याबाबत मी सर्वांचा आभार मानतो. जय सेवा, जय जोहार. नमस्कार. जय सेवा, जय जोहार, जय महाराष्ट्र. मैं विनोद नेवारे, मुक्काम पोस्ट दरेकसा, तहसील सालेकसा, जिला गोंदिया, महाराष्ट्र से आदिवासी भाषा संशोधन केंद्र कचारगढ़ की ओर से आपके सामने सच्ची घटना पर आधारित एक कहानी प्रस्तुत कर रहा हूँ, जिसका शीर्षक है खून के आंसू. एक गांव में एक किसान जयराम अपनी पत्नी जयसीता के साथ मिट्टी से बने घर में रहता था. गांव का नाम पंचायत टोला था. यह गांव छोटे मोटे किसानों का एक कस्बा था, जहां यह दोनों अपने छोटे से परिवार में अपना जीवन यापन कर रहे थे. दिन बरसात के थे. एक दिन जयराम अपने खेत के बने मेड़ में मंडे पर आराम कर रहा था. बैठे बैठे उसकी आंख लग गई. उसकी आंखों के सामने एक चित्र सा छाया हुआ था. वह देख रहा था रिमझिम करती बारिश की बूंदें, सरसराती हवाएं, जैसे मानो अपने आंचल में भरकर किसानों के खुशी की पोटली लाई हो. रिमझिम गिरती बारिश में सारे किसान अपने अपने खेतों में हल चला रहे थे. धरती के ऊपर गिरता पानी ऐसे लगता मानो कोई दानी राजा अपनी प्रजा को मोतियों का दान कर रहा हो. हल चला रहे किसान बरसात की बूंदों से खुद को बचाने के लिए अपने सर पर मोरिया ओढ़कर खेत में हल चला रहे थे. किसी खेत में किसान के साथ उसका बेटा और उसका परिवार मिलजुल कर काम कर रहा था. पिता के हल चलाते चलाते थक जाने पर उसका बेटा हल चलाया करता और कहता, पिताजी आप बैठ जाइए, अभी मैं हूँ ना. आपसे तो मैंने कितनी बार कहा कि आप इस उम्र में घर पर ही रहा करो, मगर आप है कि सुनते ही नहीं. वह बोला, बेटा खेती किसानी करते करते ही मैंने अपना सारा जीवन जिया है और मरूंगा भी तो किसानी करते करते ही. जब तुम छोटे थे तुम्हारी माँ अपने गोद में उठा के तुम्हें खेत में लाती थी और तुम हमारे साथ सारा दिन खेत में ही रहा करते थे. तुम्हें कभी मैं पकड़ता तो कभी तुम्हारी माँ, मगर हमने खेती के काम में कोई नज़रअंदाजी नहीं की और तुम्हारे खुशियों को भी पूरी तरीके से ध्यान दिया. तुम्हारी बाधाओं को और तुम्हारी खुशियों में आने वाली बाधाओं को हमने नहीं आने दी. यही खेती है जो मुझे और मेरे परिवार को पालते आ रही है. आज मैं इसे कैसे छोड़ दूँ? जब तक जान में जान है मैं इसे नहीं छोड़ सकता. बेटे ने कहा,
ठीक है पिताजी, जैसा आप उचित समझें, मगर अब तो बैठ जाइए थोड़ी देर। ठीक है बेटा, तेरे रहते मुझे किस बात की फिक्र है, मगर दिल नहीं मानता, इसीलिए थोड़ा सा काम कर लेता हूँ। जयराम के खेत से सटे हुए खेत में एक किसान रामदीन हल चला रहा था। उसने देखा, अरे जयराम तो बहुत देर से यही लिटा हुआ दिख रहा है। जब मैं खेत में आया तब मुझे ऐसा लगा कि शायद यह आराम कर रहा हो, मगर अब तो शाम होने चली, यह कहीं बेहोश तो नहीं हो गया। यह सोच वह जयराम के पास आया। उसने देखा जयराम की आंखों से आंसू टपक रहे हैं और वह सो रहा है। उसने जयराम, ए जयराम, जयराम उठो, यह कहकर आवाज़ लगाई। जयराम उठ खड़ा हुआ। कहा, क्या बात है? तब वह बोला, घर नहीं जाओगे? देखो शाम होने आई और तुम सो रहे हो, और ये क्या, तुम्हारी आंखों से आंसू भी निकल रहे हैं। जयराम बोला, नींद लग गई थी भाई, और सपने भी देखा तो ऐसा जो पुराने घाव को कुरेद कर नासूर बना रहा हो। आओ बैठो थोड़ी देर, फिर तो घर ही जाना है। भाई क्या बताऊं, अपनी कहानी क्या बताऊं मैं आपको। 5 बेटियां हैं मेरी, मगर बेटा एक भी नहीं। अरे तो क्या हुआ, क्या बेटियां बेटों के बराबर नहीं? नहीं, इसीलिए तो बोल रहा हूँ कि भगवान ने एक तो बेटा दे दिया होता तो आज मुझे यह दिन नहीं देखना पड़ता। 5 बेटियां अपने अपने घर चली गई। अब मेरे बुढ़ापे का सहारा कौन रहा? कल तक मैं जवान था, हल चला लेता था, खुद ही सारे काम कर लेता था, मगर आज मुझसे यह सब नहीं होता। न चाहते हुए भी अपने सारे काम मुझे ही करने पड़ते हैं। किसे बताऊं, कैसे बताऊं? मुझे अपनी ही हालत पे रोना आ रहा है। वह रहते हुए सर में बोल रहा था। तो दामाद को बुला लेते, किसी एक लड़की और दामाद को अपने पास बुला कर रहने देते। तुम्हारी खेती का सारा काम भी वह संभाल लेते और तुम्हें सहारा भी मिल जाता। अरे आज नहीं तो कल यह उन्हीं का ही तो है। यही तो रोना है ना भाई। मैं कब से यही बात कर रहा हूँ अपनी बेटियों और दामाद जी से, मगर कोई मेरी बात माने तब ना। अचानक आवाज़ आई, अजी सुनते हो, हम लोग घर जा रहे हैं, आप नहीं आ रहे हैं क्या? रामदीन बोला, मैं थोड़ी देर बाद आ रहा हूँ, तुम चलो, जयराम है ना मेरे साथ, हम दोनों बस आ ही रहे हैं। शाम ढल रही थी। सूरज पर छाई लालिमा ऐसे लग रही थी मानो हलवाई की दुकान में रखी गर्मागर्म जलेबी, जिसे खाने की चाह में बैठा कोई छोटा बच्चा एक टक लगाए देख रहा हो, अथवा किसी प्रीतमा के होठों की लाली जिसे वह अपने होठों से लगाने को आतुर हो। सरसराती हुई ठंडी हवा और पंछियों के चहचहाट के स्वर संगीत में झूमती हुई खार, जिसकी हरियाली मानो कह रही हो कि अब तो दिन दूर नहीं जब तुम्हारे खेतों में बालियों से भरी हरियाली छाएगी। जयराम ने कहा, भाई रामदीन, ऊपर वाला भी क्या क्या खेल खेलते रहता है। जिसे दिया वो माला माल और जिसे नहीं दिया वह कंगाल। जैसे मैं, बड़ी बेटी को तो मैं कुछ नहीं कर सकता, क्योंकि उन्हीं की खेती इतनी है कि उन्हें समय ही नहीं मिल पाता कहीं जाने का, तो मेरे यहाँ कैसे आ सकते हैं। वहीं दूसरे नंबर की जो बेटी है वह शहर में कमाने गई दामाद जी के साथ, तो वही के हो गए, दामाद जी ने वही घर बना लिया। अब कमाना खाना सब वहीं पर, गांव की खुद की खेती नहीं कर पाते, वह मेरी खेती क्या करेंगे। मैंने तो कहा भी था खेती संभाल लो, मेरी ना सही अपनी खुद की, मगर कहते खेती से जीवन निर्वाह में बहुत दिक्कतें आती हैं, इसलिए तो शहर में बसेरा करना पड़ा। तीसरे नंबर की लड़की के तरफ के दामाद जी शिक्षक हैं स्कूल में,
उन्हें भी तो नहीं कह सकता जिन नौकरी का पेशा है, 40 से 50 हज़ार तनख्वाह हर महीने मिलती है, वह क्या किसी के घर जाकर खेत में हल चलाएगा? नहीं। अब तो बस जो चौथे और पाँचवें नंबर की अर्थात दोनों छोटियाँ बेटियाँ हैं वही आ सकती है, और मुझे बस उन्हीं में से आस है। इससे पहले भी मैंने मेरी चौथे नंबर की बेटी से कहा था कि बेटी, सब कुछ तेरा ही है, मगर तू यही की हो जा। तू ही मेरा लड़का बनकर, मेरा सहारा बनकर और इस घर को अपना घर समझकर रहने चली आ। और उसने दामाद जी से कहकर मेरे शब्दों का मान रखी थी। दामाद जी सह परिवार यहाँ आए और मुझे ऐसे लगा मानो डूबते को तिनके का सहारा मिल गया हो। मैं अपने ख्यालों से सारी चिंताओं को निकाल चुका था। मुझे लगा, हाँ, लड़की भी लड़के की तरह मेरी उम्मीदों पर खरी उतर रही है। मेरे नसीब में कुछ तो सुख है जो मेरी बेटी और मेरे दामाद जी मेरी झोली में डाल रहे हैं। मगर कहते हैं ना, हंसते खेलते परिवार को नज़र लगते देर नहीं लगती। ठीक उसी प्रकार कुछ महीनों तक सब कुछ ठीक रहा। बाद में न जाने दामाद जी को क्या हुआ, न जाने वे किसके बहकावे में आ गए थे, या उन्हें उनका स्वार्थ उनसे यह सब करवा रहा था। मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा था। वे खूब शराब पीते और घर में आकर बस यही बात कहते, ज़मीन मेरे नाम लिख दो, मैं तुम्हारा नौकर नहीं। जब तक तुम्हारे खेती का बड़ा हिस्सा मेरे नाम नहीं हो जाता, तब तक मैं यहाँ स्थायी नहीं रहूँगा। घर में शराब लाकर अपने शराबी दोस्तों को घर में बुलाकर बाहर की गंदगी घर में फैलाते थे। मैंने हिमालय पर्वत की भांति अपने आप को संभाला। कुछ दिन तक सब कुछ सहा, परंतु जब मेरे बर्दाश्त की सीमा टूट गई, तब मेरी चुप्पी का बर्फ ज्वालामुखी की तरह फूटकर बाहर निकल गया, और मैंने न चाहते हुए भी उन्हें खरी खोटी सुनाई, उन्हें डांट फटकार लगाई। कहा, यही सब सहने के लिए मैंने आपको यहाँ नहीं बुलाया। क्या सोचा था मैंने और क्या पाया? तुम अकेले ही नहीं हो मेरी ज़मीन के मालिक, मेरी और 4 बेटियां भी हैं। सब कुछ तुम्हें ही दे दूंगा तो उन्हें क्या दे पाऊंगा? यह घर तुम्हारे नाम तो होगा ही, साथ में ज़मीन का बड़ा टुकड़ा भी मैं तुम्हारे नाम कर दूंगा। मगर कुछ दिन तो रुको। एक दिन सभी बेटियों और दामाद जी को बुलाकर बैठक करेंगे, और मैं यह प्रस्ताव भी रखूंगा कि जो मेरे यहाँ रहेगा, मुझे पालेगा, मेरी खेती संभालेगा, उसे यह घर और ज़मीन का बड़ा हिस्सा मैं दूंगा। मगर मेरी बातों को नज़रअंदाज करके वे अपने गांव लौट गए। आजकल मेरी छोटी बेटी और छोटा दामाद खेती किसानी में मेरा हाथ बटा रहे हैं। मैंने उनके सामने भी यह बात रखी, परंतु वे कहते कि हम केवल समय समय पर ही तुम्हारी मदद करेंगे, परंतु स्थायी कैसे रहे? हमें तुम्हारी न ज़मीन चाहिए और न घर, परंतु जैसे मेरे पालक वैसे ही मैं आपको भी मान सम्मान और सहयोग करूंगा। मगर अपने घर को छोड़कर स्थायी रहने के लिए यहाँ कैसे आ सकता हूँ? मेरी लड़की भी कहती, जब मेरे पति ही नहीं रहेंगे तब मैं यहाँ आपके साथ कैसे रह सकती हूँ? बात तो सही है। अब वह पराए घर जो चली गई, कल तक उसकी जिम्मेदारी मेरे ही घर तक की थी, मगर आज वह उस परिवार का हिस्सा बनकर उनके मान सम्मान और प्रतिष्ठा का मान रखते हुए उनके कहे का पालन करती है, जो जायज़ है। मैं उसे कैसे मजबूर कर सकता हूँ कि वह मेरे ही घर में रहे? जब मैं कहता तो फिर यह सब कुछ किसके लिए है? उस पर वह कहती, फिलहाल मैंने मुझसे बड़ी बहन से बात की है और जीजा जी को भी कहा है कि वह आपके घर आकर यहीं के हो जाए। वक्त पड़ने पर हम भी उनकी सहायता करते रहेंगे। उन्होंने हामी भी भरी है, और यदि वह किसी कारणवश नहीं आए तब फिर हमें ही आना होगा, और हम इसके लिए पीछे नहीं हटेंगे। हम ज़रूर आएंगे।
मगर कब? वे कब आएंगे? मेरे मरने के बाद? क्या मुझे अंतिम यात्रा यानी शमशान ले जाने आएंगे? यह कहते हुए वह फूट फूट कर रोने लगा और कहता है, मैंने न जाने कितनी बार खून के आंसू रोए हैं, बस यही सोचकर कि मैंने ही ऐसा क्या पाप किया जो ऊपर वाले ने मेरे साथ ऐसा किया। मैंने तो अपने जीवन में कभी किसी का दिल नहीं दुखाया, किसी का बुरा नहीं किया, किसी से बैर बना के नहीं रखा, तो फिर यह सब क्यों यह सब मेरे ही साथ हो रहा है? क्यों मुझे ही खून के आंसू रोने पड़ रहे हैं? क्यों? क्या यही लिखा था मेरे नसीब में? क्या बेटियों को जन्म देना पाप है? क्या मेरी मेहनत से बनाया मेरा खेत यूं ही नष्ट हो जाएगा, यूं ही बर्बाद हो जाएगा? हे भगवान, मुझे और क्या क्या दिन दिखाएगा, और कितनी पीड़ा बची है जो मुझे सहनी है। अब इस जिंदगी से मैं तंग आ चुका हूँ। मुझे अपने पास ही क्यों नहीं बुला लेता? क्यों नहीं बुला लेता? क्यों क्यों क्यों? यह कहकर वह फूट फूट कर रोने लगा।